वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण गुढीपाडव्यानिमित्त बताशाची माळ घरच्या घरी कशी बनवायची ती बघणार आहोत। आता आपण याच्या रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण हार बनवायला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी इथे मी जाडा दोरा घेतलेला आहे आणि आपल्याला जेवढा लागेल त्या अंदाजाने मी तो कट केलेला आहे। आता मी स्वच्छ धुवून पण घेते, कारण ह्याच्यात खळ असतो तो आपल्या पोटात जाऊ नये म्हणून आम्ही स्वच्छ धुवून घेणार आहे दोरा। त्याचबरोबर इथे मी आप्पे पात्र घेतलेले आहे। त्याला आपण थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे। खूप तेल लावायचं नाहीये, तुम्हाला वाटलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप पण वापरू शकता। म्हणजे याच्यात जे आपण बताशे बनवणार आहोत ते मग काढताना आपल्याला जास्त त्रास होणार नाही। सगळीकडे व्यवस्थित मी ते लावून घेते। आता मी आप्पे पात्रामध्ये तेल लावून झालेलं आहे आणि जो दोरा मी काढून ठेवलेला तोही मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। पण हा आप्पे पात्रात ठेवायचा आहे। सुरुवातीला थोडंसं टोक बाहेर सोडायचं आहे, त्यानंतर यातील प्रत्येक वाटीमध्ये दोरा आपण फिरवून घेणार आहोत। आणि याचं दुसरं टोक आता मी इथे हे पण बाहेर सोडलेलं आहे। सर्व वाट्यांमध्ये मी दोरा फिरवून घेतलेला आहे। नेक्स्ट स्टेप म्हणजे एका पातेल्यात मी 1 वाटी साखर घेते। आपण गॅसवरती ठेवणार आहोत हे पातेलं। साखर बुडेल इतकंच आपल्याला पाणी वापरायचं आहे। आता आपल्याला हे ढवळत उकळवत याचा पाक तयार करायचा आहे। खालती जराही आपल्याला करपू द्यायची नाहीये साखर। आपला पाक चांगला उकळलेला आहे। आता साखरही व्यवस्थित मेल्ट झालेली आहे, पाक घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। ह्या स्टेजला मी याच्यात 2 चमचे दूध घालते। आणि साखरेत असलेला कचरा आपण व्यवस्थित अलगद काढू शकतो। तो वरती फेस आलेला आहे तो मी काढून टाकते। आपला पाक आता व्यवस्थित घट्ट झालेला आहे, तो आपल्याला चेक करायचा आहे। ते मी पाणी घेतलं एका प्लेटमध्ये, त्यात थोडेसे ड्रॉप्स टाकून बघितले तर ते व्यवस्थित घट्ट झालेले आहेत। हे बघा, याचा अर्थ आपला पाक योग्य रेडी झालेला आहे। आता पुढची प्रोसिजर आपल्याला पटापट करायची। मी गॅस बंद केलाय। तर ह्यातील थोडंसं मिश्रण घेऊन आपण ह्या आप्पे पात्रातल्या प्रत्येक वाटीमध्ये थोडा थोडा पाक घालायचा आहे। पूर्ण भरून टाकायचं नाहीये, नाहीतर मग एकदम ती जाडे जाडे बताशे तयार होतील। ह्या पद्धतीने मी सर्व आप्पे पात्र भरून घेते। मी आप्पे पात्रातल्या आता सर्व वाट्यांमध्ये पाक घालून घेतलेला आहे। आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। मी पंख्याखाली थंड करून घेते। पूर्ण नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतरच आपल्याला ह्याच्यातून हार काढायचा आहे। तो पण आपण हे व्यवस्थित सुकू देऊया। आपली साखरेची माळ आता सुकलेली आहे। काढताना मात्र दोरा धरून खेचायचं नाही, कारण मग तो निघू शकतो। आपण तेल लावल्यामुळे ते व्यवस्थित ती अलगद सुटते। हे बघा, ह्या पद्धतीने मी पूर्ण माळ सुट्टी करून घेते आणि आप्पे पात्रातून काढून घेते। आपली बताशाची माळ पूर्ण सुट्टी करून घेतलेली आहे मी। एका ताटात आता काढून ठेवते। फ्रेंड्स, आपली बताशाची माळ आता रेडी आहे। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।